नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला शिकवणार आहे की मोबाईलवर PDF कशी बनवायची. तर चला सांगतो तुम्हाला. आधी प्ले स्टोअरला यायचं. प्ले स्टोअरवरती जायचं. प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर सर्च बार येतो, तिथे ओके स्कॅनर हे नावाचं ॲप्लिकेशन करायचं, सर्च करायचं. ओकेन स्कॅनर हे ॲप्लिकेशन येतं आहे. हे ॲप्लिकेशन आल्यानंतर हे डाउनलोड करायचं. हे माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोड आहे, तर मी त्याला ओपन करतो. ओपन केल्याच्यानंतर हे पहा, तुम्ही आता इथे मी PDF काही बनवलेले आहेत. आता मी तुम्हाला एका नोट्सची PDF बनवून दाखवतो. हे पहा, आता इथं कॅमेरा आहे, ह्याच्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला PDF कसली बनवायची, काही डॉक्युमेंट्स किंवा आयडेंटिटी कार्ड, QR, बुक्स, टेक्स्ट त्याची PDF बनवायची ना. तर आता मला डॉक्युमेंटची PDF बनवायची बघा. तर डायरेक्ट डॉक्युमेंट स्कॅन होते. डॉक्युमेंट स्कॅन होत आहे आणि स्कॅन झाल्यानंतर हलवायचं नाही जास्त, ते आपोआप कॅप्चर करते. आता हे बघा, हे आणखी एक दोन घेतो मी. हे आता पहा, हे 2 फोटो घेतलेले आहेत मी. त्याच्यानंतर हे स्कॅनिंग करून क्वालिटी थोडी इन्क्रीज केलेली आहे. पाहता हा फोटो पहिले कसा होता आणि आता कसा आहे त्याच्यामध्ये. आता आपल्याला याच्यामध्ये PDFचं नाव एडिट करता येते. इथे PDFचं नाव आता मी टाकतो शुभम PDF आणि ओके करायचं. आता इथं डनवर करायचं. ही आपली आता PDF तयार झालेली आहे. इथून शेअरवर कोणाला पण पाठवू शकता तुम्ही. पुन्हा PDF एडिट पण करू शकता तुम्ही. पुन्हा आणखी पेजेस ॲड करायचे असतील करू शकता. ही पहा, आता आपली PDF तयार आहे. तर असेच नवीन काही डॉक्युमेंट स्कॅन करायचे असतील तर पण ह्या ॲपवर करू शकता. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी तर मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. थँक्यू. ऑल द बेस्ट.